राजकारणामध्ये जेव्हा नव्या नेतृत्वाचा उदय होतो तेव्हा चर्चा सुरू होते त्या नेत्याच्या जडणघडणीची। सुनेत्रा पवारांच्या रूपाने राज्याला नव्या उपमुख्यमंत्री मिळाले आहेत। त्यानंतर चर्चेत आलाय एक वाडा। हा तोच वाडा जिथे सुनेत्रा पवारांचं बालपण गेलं, जिथे त्यांनी राजकारणाचे आणि समाजकारणाचे धडे गिरवले। धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावातल्या या वाड्याचं सुनेत्रा पवारांच्या जडणघडणीमध्ये नेमकं काय स्थान आहे याचा आढावा आता आपण या स्पेशल रिपोर्टमधून घेऊया। मी सुनेत्रा अजित पवार। सुनेत्रा अजित पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील तेर गावातल्या याच वाड्यातला। त्या वाड्यातले मातब्बर संस्थानिक असलेल्या बाजीराव पाटलांचा हा वाडा। त्यांचीच लहान कन्या सुनेत्रा। याच वाड्यानं सुनेत्राताईंचं बालपण अनुभवलं। पाहूया हा वाडा कसा आहे। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। खरं तर खूप विपरीत परिस्थितीमध्ये त्या ही जबाबदारी पार पडत आहेत। अलीकडच्या काळात त्यांचा राजकीय वावर जरी महाराष्ट्राला दिसत असला तरी सुनेत्रा पवारांना जे राजकारणाचं बाळकडू आहे ते त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालं। पण त्यांच्या मूळ गावी आहेत तेर गावी, हेच ते वाडा आहे की जिथं सुनेत्रा पवारांचा जन्म झाला। बाजीराव पाटील हे सुनेत्रा पवारांचे वडील। तेर आणि आजूबाजूच्या ज्या 12 वाड्या आहेत त्या 13 गावाची पाटीलकी बाजीराव पाटलांकडे होती आणि त्यामुळे साहजिकच आहे की ज्या लोकांमधला वावर आहे, सामाजिक वावर आहे, तो लहानपणापासून त्यांना तो पाहायला मिळाला। वडिलांकडे येणारी जी मंडळी असतील त्याच्यामुळे कानावर बऱ्याच गोष्टी पडत होत्या। सुनेत्रा पवारांचे जे बंधू आहेत पद्मसिंह पाटील, गृहमंत्री राज्याचे माजी, त्यांच्याकडूनही त्यांना राजकारणाचे अनेक धडे मिळालेले आहेत। तो राजकीय जो वावर असतो, मंत्रिपदाचा वावर असतो, त्या गोष्टीसुद्धा त्यांच्या कानावर साहजिकच त्या पडलेल्या आहेत। आणि पद्मसिंह पाटलांच्या पुढाकारातूनच सुनेत्रा पवारांचं लग्न अजित पवारांशी झाला आणि मूळच्या पाटील असलेल्या सुनेत्रा पाटील त्यानंतर सुनेत्रा पवार झाल्या। माजी मंत्री माजी खासदार पद्मसिंग पाटील हे सुनेत्राताईंचे मोठे भाऊ। शरद पवार यांचे ते खंदे समर्थक, त्यातून वडीलही मोठे संस्थानिक। यामुळे राजकारणाचे धडे सुनेत्राताईंना आपसुकच मिळाले। लहानपणापासूनच राजकीय वातावरणात त्या वाढल्या। सुनेत्रा पवार या अजित पवारांप्रमाणे कणखर आणि शिस्तीच्या असल्याचं त्यांच्या वर्गमैत्रिणी सांगतात। आम्ही शाळेत असताना मिळून अभ्यास, तिने एकटीने कधी अभ्यास नाही केला। आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून अभ्यास करायचो। आम्ही मैत्रिणी मिळूनच परीक्षेला जायचो। ती खूप अभ्यासू आहे, जिद्दी आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारी आहे। त्याच्यामुळे ही धुरा व्यवस्थित सांभाळण्यात वादच नाही। तेर गावातून शिक्षण पूर्ण करून सुनेत्राताई पोहोचल्या छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन कॉलेजमध्ये। तिथे कॉमर्स पदवीचं शिक्षण घेताना त्यांच्यातल्या नेतृत्व गुणाची चुणूक दिसली। वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करताना कॉलेजमधल्या सर्वच तरुणींचं त्यांनी नेतृत्व केलं। सामाजिक उपक्रमही राबवले। याबाबत त्यांची समवयस्क असलेली भाची प्रगती पाटील यांनी सांगितलं। हो, एकतर अजितदादा अकाली जाणं हे खूपच दुःखद गोष्ट आहे आणि त्या परिवारावर खूप मोठं संकट आलेलं आहे। पण या संकटात आमच्या सुनेत्राताई ज्या आहेत त्या या संकटाला मात करून पुढे जातील आणि महाराष्ट्राची सेवा करतील यात मला कुठेही शंका नाही। कारण काय आहे, मी त्यांच्यासोबत कॉलेज लाईफ, हॉस्टेल लाईफ आम्ही एकत्र घालवलेलं आहे। हॉस्टेलला आमचा 17 जणींचा ग्रुप होता आणि त्याचं नेतृत्व सुनेत्राताई करायच्या। म्हणजे कुठल्या मुलीला जर ते आजारी पडली तर तिला पहिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं किंवा कॉलेजमध्ये तिच्यावर रॅगिंग होत असेल तर तिच्यासाठी आम्ही सगळ्या 17 जणी उभं राहायचो आणि त्यावेळेस मी पाहिलं की सुनेत्राताई कसं नेतृत्व करू शकतात। लहानपणापासूनच राजकारणाच्या मुशीतली घडण, तरुण वयात असताना कॉलेजमध्ये केलेलं नेतृत्व ही सुनेत्रा पवार यांची कणखर ओळख। याच नेतृत्व क्षमतेची ओळख लवकरच उभ्या महाराष्ट्राला होईल। त्यांच्या या संपूर्ण प्रवासाची साक्ष ठरलाय तेरचा हा वाडा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।